जय महाराष्ट्र मित्रांनो. दरवर्षी दहीहंडी, गणपती, नवरात्री अशा प्रकारचे सण आले रे आले की त्या सरकारला त्या डीजे लोकांवरती बंदी घालायचं काय सुचतं मला काय कळतच नाही. बरं त्यावरती त्यांना विचारलं तर ते म्हणतात ते वेस्टर्न कल्चर आहे ना. अरे पण वाजवणारे तर इथलेच आहेत ना, का तो पण फॉरेनवरून येतोय गणपतीला नवरात्रीला गाणी वाजवायची म्हणून. बरं त्यावरती त्यांना अजून विचारलं तर म्हणतात की त्या डीजेमुळे ध्वनी प्रदूषण जास्त होतं. मग ट्रेडिशनल वाद्यांमुळे पण ध्वनी प्रदूषण होतं. मुळात सरकारने जनतेला सांगायला पाहिजे की इतक्या डेसिबलच्या वरती तुमचा व्हॉल्यूम गेलाच नाही पाहिजे, मग तुमचं वाद्य कुठलं का असे ना. आता मागच्या वेळी आमच्या मंडळाने त्या प्रशासनाला जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा आमच्या गणपतीला आम्हाला डीजे लावायचा आहे तर त्याच्यासाठी सरकारची काय नियमावली आहे. तर ते आय घालं म्हणते काय की 40 डीबीच्या वरती डीजेला परवानगी नाहीये. अरे लावड्यांनो, म्हणजे जे घरात आपण टीव्ही बघतो ना ते पण आपण 75 डीबी वरती बघतो, आणि दिवाळीला जे रस्सी बॉम्ब फुटतात ते 120 डीबी वरती फुटतात. मग या सगळ्यांवरती केस करत फिरणार का तुम्ही? मुळात तुम्हाला ना नियम काय बनवायचे तेच कळत नाही आय घाल्यांनो. आणि डीजेवाल्या बांधवांना सगळ्यांना मी एक विनंती करतो की हे जे राजकारणी जे आपल्यावरती नियमावली लादतात त्यांचा जेव्हाही त्यांच्या इलेक्शनसाठी स्पीकर माईक वगैरे लागतात तेव्हा त्यांना बरोबर इंगा दाखवायचा, त्यांना बरोबर अशा अटी लादायच्या, आणि मग ते कुठे ना कुठे आज ना उद्या सुधारतील, आहे का नाही. बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे या राजकारण्यांचे विचार बदलतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.